नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। सीसॅट पेपर 2 पेपर विश्लेषण एमपीएससी सीसॅट 2013 ते 2020 पर्यंतचे जे सर्व क्वेश्चन पेपर आहेत, हे क्वेश्चन पेपर कसे सोडवायचे, आयोगानं उतार्यावरचे प्रश्न कसे दिलेत, गणित बुद्धिमत्तेवरचे प्रश्न कसे आहेत, ते सॉल्व कसे करायचे, इन टाइम मध्ये कसे सॉल्व करायचे, याची सविस्तर स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये बघू। या व्हिडिओमध्ये सीसॅट 2019 चा पेपर घेऊ आपण। त्यापूर्वी मी हे सांगेल की तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ बघाल त्याच्या अगोदर हे जे बुक आहे सीसॅट पेपर 2 पेपर विश्लेषण संपूर्ण स्पष्टीकरणासह लेखक जी किरण, हे बुक समोर ठेवा आणि या समोर ठेवल्यानंतर तुम्हाला उतार्यामधला ओळींचा संदर्भ दिलेला आहे प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणामध्ये। तो कशा पद्धतीने आहे, काय आहे, हे तुम्हाला लगेच कळून येईल। तर आपण ह्या क्वेश्चन पेपर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 हा जो पॅसेज आहे घनता याच्यावरचा प्रश्न क्रमांक 1 ते 5 हा तुम्ही तुमच्या बुक मधून वाचून घ्यायचा आहे। पूर्ण पॅसेज वाचायचा। ऍक्च्युअल आपले पेपर सोडवण्याची पद्धत अशी आहे की प्रत्येक पॅसेजला 7 मिनिट आपल्याला द्यावी लागतील। त्याच्यापेक्षा जास्त मिनिटं जर जात असतील तर आपल्याला वेळ कमी पडेल। याच्यासाठी आपल्याला तसं टाइम मॅनेजमेंट करावं लागेल की प्रत्येक पॅसेजला हे तुम्हाला 7 मिनिटं तुम्ही पेपरमध्ये राखून ठेवू शकता प्रत्येक याच्यासाठी। म्हणजे दर 2 पॅसेज साठी 15 मिनिटात तुमचा 2 पॅसेज कंप्लीट झाले पाहिजे। तर हा पॅसेज तुम्ही तुमच्या बुक मध्ये वाचून घ्या पूर्ण, आणि मग त्याच्यानंतर याचे उत्तर कसे सापडतात आणि कुठं कुठं आहेत ते आपण बघू। बघा, पहिला प्रश्न आहे, व्यावहारिक दृष्ट्या अणूचे सारे वस्तुमान मुख्यतः त्याच्या पुढील कणामध्ये एकत्रित असते। बघा इथं पहा, हे काय म्हणतंय की अणुकेंद्रकात प्रोटॉन असले तरी न्यूट्रॉनची संख्या कमी अधिक असते। खरं तर अणूचे सारे वस्तुमान त्याच्या अणुकेंद्रकात सामावलेले असते। म्हणजे अणुकेंद्रकात काय काय असतं, प्रोटॉन असतो आणि न्यूट्रॉन असतो। याच्यावरून आपल्याला काय येईल, हे प्रोटॉन असेल न्यूट्रॉन असेल म्हणजे काय, फक्त अ आणि ब बरोबर, इलेक्ट्रॉन असणार नाही, वरील सर्व असणार नाही। बरोबर आहे। क्वेश्चन नंबर 2 हा आयोगाकडून रद्द करण्यात आलाय। क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा, कोष्टकात दिलेल्या घनता असणाऱ्या सोन्यापासून आणि तांब्यापासून जर 0.50 हे ग्रॅम आहे, ग्रॅमच्या समान वजनाचे 2 गोळे किंवा चेंडू बनवले तर ऑप्शन नंबर 1 सोन्याचा गोळा तांब्याहून मोठा असेल, ऑप्शन नंबर 2 सोन्याचा गोळा तांब्याहून लहान असेल, ऑप्शन नंबर 3 दोन्ही गोळे आकाराने समानच होतील, आणि ऑप्शन नंबर 4 सोन्याचा गोळा तांब्याच्या तुलनेत बरोबर 19.30 डिवायडेड बाय 8.96 एवढ्या आकाराचा होईल। आता एक आहे, जर वजन समान असेल, वजन हे जर समान असेल, याचं कुठं सापडतं आपल्याला उत्तर बघा, तर याचं उत्तर इथं सापडतं। हे पहा, तो काय म्हणतोय की अल्युमिनियम आणि शिस याचं कंपॅरिझन दाखवलंय। अल्युमिनियमची घनता दिली 2.70 आणि याचं शिशाची जी घनता आहे 11.3, म्हणजे शिशाची जास्त आहे, अल्युमिनियमची कमी आहे। मग आकार जर बघितला तर आकाराच्या याच्यामध्ये समान आकारामध्ये याचं 27 ग्रॅम एवढं भरतं अल्युमिनियम, आणि तेवढ्याच समान आकाराच्या मध्ये शिशाचं वस्तुमान 113 ग्रॅम भरतं। म्हणजेच काय, ज्याचं जास्त घनता त्याचं जास्त वजन।
पण आपल्याला इथं वजन समान दिलंय. प्रश्नामध्ये काय आहे तर वजन समान म्हणतोय तो. जर वजन समान असेल तर ज्याची जास्त घनता असेल त्याचा आकार लहान असेल. त्याचा आकार कसा येईल? लहान असेल. म्हणजे काय तर घनता जर विचार केला आपण, घनता आता तांब्याची आणि सोन्याची घनता इथं पहा. सोन्याची घनता आहे 19.30 आणि तांब्याची घनता आहे 8.92. म्हणजे सोन्याची घनता जास्त आहे तांब्याच्या घनतेपेक्षा. म्हणून जर सोन्याची घनता जास्त असेल तांब्याच्या घनतेपेक्षा तर हा जो आकार आहे, कारण वजन समान देतोय तो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल होईल. म्हणजे सोने तेवढ्याच वजनासाठी आकार कमी असेल, तांब्याचा आकार जास्त असेल. म्हणजे काय सोन्याचा जो गोळा तयार होईल हा तांब्यापेक्षा लहान असेल. म्हणून उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 2, सोन्याचा गोळा हा तांब्यापेक्षा लहान असेल. आता क्वेश्चन नंबर 4 पहा. 1 मोल ही किंमत पुढील कोणत्या किमतीशी समप्रमाणात आहे? ऑप्शन नंबर अ 12 ग्रॅम वजनातील C12 चे अणु, ब 6.02213 गुणिले 1023 अणु कोणत्याही पदार्थाचे, क 555.85 ग्रॅम वजनाची Fe आणि ड 1 क्युबिक सेंटीमीटर आकारमानात बसणारे कोणत्याही पदार्थाची एकूण आण. आता याच्यामध्ये बघा काय काय येतं. 1 मोल याचं उत्तर कुठे आहे पहा तर इथं आहे. 1 मोल एका मोल मध्ये 1 मोल कार्बन 12 अणूचे वस्तुमान बरोबर 12 ग्रॅम. म्हणजेच काय असेल? हा जो पार्ट आहे हा बरोबर आहे. बरोबर आहे. 12 ग्रॅम वजनाचे C12 चे अणू. याच्यानंतर काय आहे हे पहा. 1 मोल द्रव्यात इथला पार्ट, 1 मोल द्रव्यात एकूण 6.02 गुणिले 1023 कण. हा जो पार्ट आहे हा किती येईल? कोणत्याही पदार्थाचे. हा पण बरोबर असेल. इथं जो पार्ट आहे हा नजर चुकीने काय होतं बरोबर म्हटला जातो, पण इथं 555 दिलाय. इथं किती दिलंय हे पहा. इथं 55.85 दिलाय. इथं 55.85 दिलं, तिथं 555 दिलं. इथं आपली नजर चुकीनं आपण बरोबर मार्क करतो, पण मात्र हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर 1 क्युबिक सेंटीमीटर आकारमानात बसणारे कोणत्याही पदार्थाचे एकूण आण. आकारमानाचा काही संबंधच नाही याच्यामध्ये. कुठं संबंध आलेला नाही आकारमानाचा, म्हणजे हा संबंध नाही. म्हणून उत्तर काय? ऑप्शन नंबर 1 अ आणि ब बरोबर. अवोगाड्रो संख्या ही पुढील पैकी गोष्टीशी संबंधित असते. कोणत्या गोष्टीशी संबंधित असते? इथं डायरेक्ट आपल्याला लिहून दिलं त्यांनी. इथं पहा अवोगाड्रो संख्या अणूच्या इथं कणाच्या संख्येची किंमत ज्याला अवोगाड्रो संख्या म्हणतात. म्हणजे काय असेल? 1 मोल मधील कोणत्याही पदार्थाच्या अणुकणांची संख्या म्हणजेच काय आहे? अवोगाड्रो नंबर आहे. अशा पद्धतीनं हा जो पॅसेज आहे पहिला क्वेश्चन नंबर 1 ते 5 अशा पद्धतीने हा सोडवायचा होता. तर याच्यानंतर दुसरा पॅसेज बघा. हे तुम्ही वाचून घ्या सगळं, कारण तुम्हाला कुठल्या ओळीमध्ये दिलंय इथं दाखवतोय तो दुसऱ्या ओळीत परिच्छेदातली पहिली ओळ. सोन्याची घनता, तांब्याची घनता हे सगळं डिस्क्रिप्शन तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं राहील. आता बघा दुसरा पॅसेज पण तुम्ही वाचून घ्या, बुक मधून वाचून घ्यायचं आणि मग आपण हे डिस्क्रिप्शन बघूयाच. बघा
हा वाचून घ्या किंवा इथंच हे पॉज करा आणि पॉज करून वाचून घ्या तुम्ही. बघा, खालीलपैकी कोणी निर्देशित केलेल्या अत्यावश्यक इसेन्शियल तेलाचे सेवन करणे सुरक्षित असते. आता याचं उत्तर कुठे सापडतं आपल्याला? इथं सापडतं. हे पहा, प्रशिक्षित वैद्य निर्देशित केल्याशिवाय सेवन करू नये. म्हणजेच काय? वैद्यून जर सांगितलं तरच तुम्ही त्याचं सेवन करा. उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 3. सुगंधी द्रव्ये त्वरित परिणाम केव्हा करतात? जेव्हा. आता याच्यामध्ये बरेचशा लोकांचं जम्बलिंग होतं. इथं जर बघितलं तुम्ही, ही तेल नाकावाटे हुंगणे आणि शरीरावर बाहेर लावणे ही जलद आणि परिणामकारक प्रभावी पद्धत आहे असं इथं लिहिलेलं आहे काय. आणि त्याचबरोबर इथं काय पर्याय देतो? बाहेरून लावली जाणारी, हुंगली जातात, गुळणी केली जातात, चूळ भरण्यात वापरली जातात. गुळणीचा संबंध सुटला, चूळ भरण्यासाठी हे पण नाही येणार. आता बाहेरून लावणे आणि हुंगली जाणे, एकदम शेवटचं मी तुम्हाला सांगितलंय की पॅसेजचा शेवटची लाईन आणि पहिली लाईन ही खूप व्यवस्थित वाचायची. याच्यामध्ये काय लिहितं ते? अत्यावश्यक तेल ही नाकाने हुंगल्यानंतर जितक्या सहजपणे रक्तात मिसळतात तितक्या सहजतेने तोंडातून आणि त्वचेतून मिसळत नाही. म्हणजे परिणामकारक काय आहे? नाकाने हुंगल्यानंतर. परिणामकारक काय आहे? तर नाकाने हुंगल्यानंतर. म्हणजेच सुगंधी द्रव्ये त्वरित परिणाम करतात केव्हा? तर ती हुंगली जातात तेव्हा. बघा पुढचा, वनस्पती तेल ही ऑप्शन नंबर 1 हलकी असतात, नंबर 2 अस्थिर असतात, नंबर 3 मिश्र रसायनाचे असतात आणि नंबर 4 वंगणासारखी असतात. आता याच्यामध्ये इथं पाठ पहा तुम्ही, वनस्पती तेलाप्रमाणे. वनस्पती तेलाप्रमाणे, प्रमाणे म्हणजे जसं तेल आहे त्या वनस्पती तेल आहे त्याप्रमाणे अत्यावश्यक तेल ही वंगणासारखी चिकट नसतात. म्हणजे वनस्पती तेल कशासारखं चिकट असतं? वंगणासारखं चिकट असतं. म्हणून उत्तर काय येईल? म्हणून उत्तर येईल वंगणासारखी असतात. अत्यावश्यक तेल ही डॅश डॅश म्हणून साठवली जाते. आता लहान, ऑप्शन नंबर 1 लहान पिशवी म्हणून, सूक्ष्म थेंब म्हणून, ग्रंथी म्हणून आणि वरील सर्व प्रकारात अशा पद्धतीचा. मग याच्यामध्ये आपण वाचताना आपल्याला एक लक्षात आलेलं असतं की सूक्ष्म थेंब आणि ग्रंथी कुठेतरी आपल्याला वाचलेलं असतात. बघा हे पहा, इथं ही तेल सूक्ष्म थेंबाच्या रूपात लहानशा जागेत लहानशा ग्रंथीमध्ये, म्हणजे सूक्ष्म थेंबाच्या रूपात हे आलं, लहानशा ग्रंथीमध्ये तिथं लहानशा म्हणतंय का? नाही, तिथं फक्त ग्रंथी म्हणतंय. सूक्ष्म थेंबाच्या रूपात हे आहे, मात्र इथं फक्त ग्रंथी म्हणतंय, लहान ग्रंथी नाही, त्याच्यामुळे हे येणार नाही. उत्तर काय येईल? सूक्ष्म थेंबाच्या म्हणून ते साठवले जाते. सर्व पुढचा क्वेश्चन नंबर 10, सर्व इसेन्शियल तेलाची नावे ही त्याच्या मूळ झाडाच्या नावावर ठेवली असतात. हे वाक्य पूर्ण सत्य आहे, पूर्ण असत्य आहे, अर्ध सत्य आहे आणि वरील पैकी एकही नाही. आता हे ज्यावेळेस आपण ऑन द स्पॉट सोडवत असतो त्यावेळेस आपलं ब्रेन हे सर्वात जास्त ऍक्टिव्हेट असतं. आतापर्यंत जेवढा विचार करतो त्यापेक्षा कितीतरी फास्ट विचार करत असतं ब्रेन. आता याच्यामध्ये बघा, इथं जर आपण हा पार्ट बघितला, इथला बघा, वनस्पती त्याच नाव दिले जाते, परंतु त्यास काही अपवाद आहेत. त्यास काही अपवाद आहेत म्हणजेच काय? तर नावं दिली जातात, पण अशी काही आहेत की जी नावं त्याच्या नावावर दिलेली नाहीत. इथं बघा, नेरोली तेल हे संत्र्याच्या फुलापासून बनवलं जातं. म्हणजे असं पण आहे की अशी काही नावं आहेत की जी त्याच्या नावावरून दिलेली जात नाहीत, मूळ झाडाच्या नावावरून दिले जात नाही. म्हणजे याला अपवाद आहे. आणि अपवाद जर असेल तर हे जे म्हणणं आहे की मूळ झाडाच्या नावावरूनच दिले जातात, हे सर्व म्हणणं हे अर्धसत्य असेल. अपवाद असल्या कारणानं हे काय आहे? अर्धसत्य आहे. लक्षात येतंय?
अशा पद्धतीनं कुठंतरी आपल्याला हे प्रश्न सोडवावे लागतील. याच्यामध्ये सर्व डिस्क्रिप्शन आहे, ते डिस्क्रिप्शन वाचून घ्या. आता पुढचा प्रश्न. आता बघा, हा पुढचा जो पॅसेज आहे 11 ते 15 हा जो आहे तो सायन्स बेस्ड पॅसेज आहे. अणुकेंद्रक, अल्फा कण, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन याच्यावरती तो डिपेंड आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 11. रुदरफोर्डच्या सुवर्णपत्री प्रयोगात एक निरीक्षण आहे, काही अल्फा कणाचे काही कोनातून विचलन झाले, याचे कारण अल्फा कण अ अणुकेंद्रकाच्या जवळ आले, इलेक्ट्रॉन्सकडे आकर्षित झाले आणि क इलेक्ट्रॉन्सवर आदळले. आता तिथं जर बघायला गेलं, कारण बरेचसे सायन्सचे पॅसेज असे असतात की तुम्हाला तो विचार करावाच लागतो. इथं पहा, अल्फा कणाचे काही कोनातून विचलन झाले. इथं जर आपण सगळं बघितलं, हे सगळं रुदरफोर्डचं जर बघितलं तर हे अणुकेंद्रकाशी निगडित आहे. याच्यात इलेक्ट्रॉनचं काहीही त्यानं म्हटलेलं नाही. त्याच्यामुळे एक आहे की इलेक्ट्रॉन्सच्या संदर्भात आपण पुढे जाणं ही योग्य होणार नाही. एक आहे की इलेक्ट्रॉन एकीकडे एक इलेक्ट्रॉन आकर्षित होतं म्हणतं, आकर्षित झालं म्हणजेच इलेक्ट्रॉन्सवर आला असेल, हे म्हटलं तर हे पण लिहावं लागेल आपल्याला. पण इलेक्ट्रॉनचा संबंध इथं त्यांनी घेतलेला नाही, फक्त अणुकेंद्रकाचा संबंध त्यांनी लावलेला आहे रुदरफोर्डच्या याच्यामध्ये. म्हणून फक्त अ बरोबर हे आपल्याला उत्तर लिहावं लागेल. येतंय लक्षात? आता पुढे पहा, रुदरफोर्डच्या प्रयोगामध्ये कोणते निरीक्षण? प्लम पुडिंग प्रतिकृती. आता ही प्रतिकृती काय आहे? प्रतिकृती वापरून समजणे शास्त्रीय दृष्ट्या अशक्य आहे. आता बघा, याच्यात काय आहे, प्लम पुडिंग जी प्रतिकृती आहे ही काय म्हणते, ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन्स हे धन प्रभारित जेल मध्ये रोवलेले असतात. म्हणजे काय असत तो प्रकार? हे बघा, ही याच्यामध्ये समजा हे इलेक्ट्रॉन असे रवलेले आहेत, असं धरून चालवा. आता एक आहे की हे अल्फा कण जे आहेत हे कसे असतात? पॉझिटिव्हली चार्ज असतात, आणि इलेक्ट्रॉन जे असतात हे कसले असतात? निगेटिव्हली चार्ज असतात. बरोबर. अल्फा कण एकतर ते आरपार जाऊ शकतात, तिथे लिहिलंयच आपल्याला, बरोबर, किंवा कोणातनं विचलित होतील. पण हे स्त्रोताच्या विरुद्ध उलट दिशेने फिरले. उलट दिशेने कधी फिरतील? जर सेम चार्ज एकमेकावरती जवळ आला तरच ते अपोजिट जातील. इथं इलेक्ट्रॉन आहे, अल्फा कण त्याला येणार, म्हणजे याला युनाइट होतील किंवा त्याच्या जवळ येतील. त्याच्यामुळं उलट फिरणे कधीही शक्य होणार नाही. म्हणून हे अशक्य गोष्ट आहे. म्हणजे प्लम पुडिंगच्या प्रतिकृतीमध्ये शास्त्रीयदृष्ट्या अशक्य काय आहे तर अल्फा कण सुवर्णपत्तीवरून आदळून परस्त्रोताच्या दिशेने उलट फिरले जातील, ही पाठ मात्र अशक्य आहे. आता पुढे बघा, शास्त्रीय तर्कानुसार खालीलपैकी कोणती विधाने अचूक असतील? आता कॅटायन अ अणुपेक्षा त्याच्या कॅटायनने आकारमान कमी असते, अणुपेक्षा त्याच्या ब अणुपेक्षा त्याच्या अनायनचे आकारमान कमी असते, क अणुपेक्षा त्याच्या कॅटायनचे आकारमान जास्त असते, आणि ड अणुपेक्षा त्याच्या अनायनचे आकारमान जास्त असते. आता कॅटायन कशाला म्हणतात आणि अनायन कशाला म्हणतात? हे कॅटायन आणि ही अनायन. कॅटायन म्हणजेच काय तर हे पॉझिटिव्हली चार्ज आयन आहेत, आणि हे कसले आहेत? निगेटिव्हली चार्ज. हे कुठं आहे तर इथं तुम्हाला दिलेलं. हे पहा, इलेक्ट्रॉन देऊन कॅटायन म्हणजे इलेक्ट्रॉन दिला, डोनेट केला जातो त्यावेळेस कॅटायन तयार होतात, आणि इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट केला तर अनायन तयार होतात. बरोबर. मग एक आहे की एखादा इलेक्ट्रॉन्स हा दिल्यानंतर
त्याचं आकारमान कमी होणार. आणि anion हे ऍक्सेप्टर आहेत. यांनी ज्यावेळेस एखादा इलेक्ट्रॉन घेतला तर आकारमान वाढेल, म्हणजे जास्त होईल. म्हणजे काय येईल, अणूपेक्षा त्याच्या कॅटायनचे आकारमान कमी असते, हे म्हणणं बरोबर राहील. आणि त्याच्यानंतर अणूपेक्षा त्याच्या anion आकारमान कमी असते. anion आकारमान कसं आहे, जास्त आहे की तर कमी म्हणतंय, म्हणून हे चूक असेल. अणूपेक्षा त्याच्या कॅटायनचं आकारमान जास्त आहे असं म्हणतंय, इथं कमी आहे, म्हणून हे पण चूक आहे. अणूपेक्षा त्याच्या anion आकारमान जास्त आहे, हे बरोबर आहे. म्हणून काय आलं, अ आणि ड बरोबर, पर्याय 3 बरोबर. अशा पद्धतीचं हे उत्तर काढायचं होतं. याच्यानंतर 16s32 या अणूमध्ये यम कवचात डॅश इलेक्ट्रॉन असतात. ऑप्शन नंबर 1 2, ऑप्शन नंबर 2 6, ऑप्शन नंबर 3 8 आणि ऑप्शन नंबर 4 16. आता आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण माहिती आहे आपल्याला, ज्या त्यांच्या कक्षा आहेत KLMN मध्ये. इथं कसं असतं, हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे 2n² चा. n म्हणजे त्याची कक्षा, बरोबर आहे. पहिल्या कक्षेत 2 असतात, दुसऱ्या कक्षेत 8 असतात, बरोबर. 8 आणि 2 10 झालं. इथं किती आहेत, अणुकेंद्र किती आहे त्याचा अणुअंक, तर 16 आहे. म्हणजे प्रोटॉन किती आहेत त्याच्यामध्ये 16 आहे. म्हणजे किती आले 2 आणि 8. इलेक्ट्रॉन किती असतील 16च असतील. 2 आणि 8 10 झाले, शिल्लक किती राहिले 6 राहिले. म्हणजे काय असतील इलेक्ट्रॉन शेवटच्या जो यम जो कवच आहे त्या यम मध्ये किती असतील, तर हे 6 असतील. येते लक्षात. पुढे पहा. आता याच्यामध्ये हा जो प्रश्न विचारला गेला, अ गटातील घटकांना ब गटात एकापेक्षा जास्त बरोबर पर्याय उपलब्ध असू शकतात. हे अ गट दिला, 10 इलेक्ट्रॉन 12 प्रोटॉन 12 न्यूट्रॉन आणि 10 न्यूट्रॉन, आणि समोर हे ब गट दिलेला आहे. तर याच्यावरून आपल्याला शोधायचंय. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला उत्तरामध्ये सगळे डिटेल्स दिलेत. हे कसं कसं येतं हे बघा. आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये हा अणुअंक जो आहे 10, लक्षात घ्या. इथं हा पाठ दिलाय तुम्हाला लगेच लक्षात येईल. हा आहे अणुअंक आणि हा आहे अणुवस्तुमानांक. अणुअंकाचं काय, जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. आणि अणुभारांक मध्ये काय आहे, तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या जी असते ती अणुभारांक मध्ये. आता याच्यामध्ये 10 अणुअंक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन पण 10 असतील, प्रोटॉन पण 10 असतील. अणुभारांक किती आहे 20 आहे, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या किती असेल 20 वजा 10 म्हणजेच 10 असेल. आता ब मध्ये पहा, हा कॅटायन दिलाय. कॅटायन म्हणजे एक इलेक्ट्रॉन त्यानं डोनेट केला, 11 असतील, त्या 11 मधलं एक इलेक्ट्रॉन डोनेट केला, किती राहिले 10 इलेक्ट्रॉन राहिले, बरोबर. आणि प्रोटॉनला जेवढे आहे तेवढेच शिल्लक राहतील. आता 23 वजा 11, 23 वजा 11 म्हणजे 12 न्यूट्रॉन तयार होतील. आता इथं anion आहे क ला, म्हणजेच काय, ह्याने ऍक्सेप्टर आहे, एक इलेक्ट्रॉन त्याने ऍक्सेप्ट केला. ह्याचे मूळचे किती होते 9 होते, प्लस 1 आला म्हणजे किती झाले 10 झाले. आणि प्रोटॉन किती, 9 ला 9च प्रोटॉन राहतील. आता न्यूट्रॉन किती असतील, हे 19 आणि -9 म्हणजे किती झाले 10 झाले. ड मध्ये बघा, ड मध्ये आहे, हा पण कॅटायन आहे, पण कसा आहे 2+ आहे. म्हणजे काय, 2 इलेक्ट्रॉन त्यानं डोनेट केलेले आहेत. ऍक्च्युअल किती, प्रोटॉन 12 आणि इलेक्ट्रॉन 12 असतील, मात्र त्यातले 2 गेले, म्हणजे इलेक्ट्रॉन राहिले किती 10च इलेक्ट्रॉन राहिले. आता प्रोटॉन 12 आहेत आणि न्यूट्रॉन किती राहिले, हे 24, 24 मधनं 12 गेले, किती राहिले 12 शिल्लक राहिले. याच्यावरून आपल्याला शोधायचंय 10 इलेक्ट्रॉन कशा कशात आहेत. इथं पण 10 इलेक्ट्रॉन आहेत, इथं पण 10 इलेक्ट्रॉन आहेत, इथं पण 10 इलेक्ट्रॉन आहेत, आणि वरती पण 10 इलेक्ट्रॉन आहेत इथं पण. म्हणजे इलेक्ट्रॉन असणारे अ ब क ड हे चारही पण आहेत. 12 प्रोटॉन. आता 12 प्रोटॉन कुणाचे आहेत, तर याची आहेत प्रोटॉन 12 ड चे, म्हणून हा ड चा पार्ट आला. आता न्यूट्रॉन्स 12
न्यूट्रॉन्स 12 कोणाचे आहेत बघा, इथं न्यूट्रॉन्स 12 आहेत, ब चे न्यूट्रॉन्स 12 आणि ड चे एक न्यूट्रॉन्स 12, म्हणजे हा पार्ट आला ब आणि ड. 10 न्यूट्रॉन्स कोणाचे आहेत, तर हा जो क आहे जो त्याचे न्यूट्रॉन्स 10 आहेत, म्हणून क चा एक आला आणि अ चा एक आला, बरोबर आहे. म्हणून 10 न्यूट्रॉन्स असणारे काय आहेत, अ आणि क. अशा पद्धतीमध्ये तुम्हाला डोनेट केलेत का, ऍक्सेप्ट केलाय का इलेक्ट्रॉन, याच्यावरून अनायन कॅटायन याच्यावरून तुम्हाला इलेक्ट्रॉनची संख्या, प्रोटॉनची संख्या, न्यूट्रॉनची संख्या काढायला तिथं काढावी लागत होती. अशा पद्धतीनं थोडासा कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं होतं. हे जर कन्सेप्ट माहित असेल तर हा प्रश्न लगेच बरोबर येईल तुमचा. अशा पद्धतीने या सायन्सच्या याच्यावरचे प्रश्न होते. आता पुढे पहा, हा जो पॅसेज आहे प्रश्न क्रमांक 16 ते 20 हा बुक मध्ये थोडंसं वाचून घ्या. एवढाच पॅसेज आहे बघा, पॅसेज एवढाच आहे. आता क्वेश्चन नंबर 1, काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाची कारणे कोणती. वर्चस्वाची कारणे, एक आहे अ राष्ट्रीय चळवळीचे वारसदार, ब सर्वसमावेशक स्वरूप, क उत्कृष्ट संघटित पक्ष, ड क्रांतिकारी नेतृत्व आणि अ ई पैसा आणि माध्यम. तुम्ही जर पॅसेज वाचला तर तुमच्या हे लक्षात येईल की पैसा आणि माध्यम हे कुठंच नाहीये, त्यांचा संबंधच नाही. म्हणजेच काय, इथं ई आहे, इथं पण ई आहे आणि इथं पण ई आहे, म्हणजे हे पण नसेल, हे पण नसेल आणि हे पण नसेल, असेल काय शिल्लक राहिलेला. म्हणजे ही जो प्रकार आहे हा इलिमिनेशन तुम्हाला सोडवावा लागेल. इलिमिनेशन मेथडनं तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा. येतंय लक्षात की जो एकदमच ऍडव्हर्स आहे तो ऍडव्हर्स असणारा बाद करून टाकायचा आणि उरलेलं मार्क करायचं. आता 17 नंबरचं क्वेश्चन, वरील उतारा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे. बघा इथं त्यांनी डायरेक्ट म्हटलेलं आहे भारतीय काँग्रेस पक्ष, भारतातील काँग्रेस पक्ष. आणि हा जो पार्ट आहे हा सगळा स्वातंत्र्य काळातला पार्ट त्यांनी दिलाय, त्यामुळे काँग्रेस आहे नंतर स्थापन झाली आहे, म्हणजे हा नसणार आहे. काँग्रेस ओचा तर संबंधच नाही, काँग्रेस आरचा पण संबंध नाही. राहिलं काय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. तुम्हाला इलिमिनेशन मेथड यूज करणं आवश्यक आहे या ठिकाणी. बघा आता पुढं काय म्हणतं, योग्य कथन ऑब्लिक कथने ओळखा. अ संविधानाद्वारे परवानगी प्राप्त एकल राजकीय पक्ष असणारे चीन आणि क्युबा आहेत. दुसरं काय म्हणतंय, लष्करी कारणाच्या आधारे एक पक्ष, लष्करी कारणाच्या आधारे एक पक्ष कोण आहे, इजिप्त आणि इरिट्रिया. आणि तिसरं काय क आहे, लोकशाही वातावरणामध्ये एक राजकीय पक्ष असणारे देश भारत आणि दक्षिण आफ्रिका असं दाखवते. मग हे कुठं सापडतं आपल्याला, तर सुरुवातीला सापडतं इथं बघा, इथं चीन आणि क्युबा हे काय आहे, देशावर शासन करण्याची परवानगी. संविधान कशाचं आहे, संविधानाचं आहे. त्याच्यामुळं ही जी आहे संविधानाद्वारे परवानगी, हे मात्र बरोबर आहे. लष्करी कारणाच्या आधारे एक पक्ष इजिप्त आणि इरिट्रिया, परत तिथंच आहे. हे पहा इथं इजिप्त आहे, इथं इरिट्रिया आहे. इजिप्त आणि इरिट्रिया हे कशामुळे आहे, लष्करी उपायामुळे, बरोबर. म्हणजे हे पण बरोबर आहे आपलं. हे पण बरोबर आहे. लोकशाहीच्या वातावरणात एक राजकीय पक्षीय वर्चस्व भारत आणि साऊथ आफ्रिका. आता याच्यामध्ये हा जो पाठ दिला आपल्याला सगळा की लोकतंत्रातलं वातावरण आहे कशाचं, भारताचं आहे, बरोबर आहे. इतर देशापेक्षा भिन्न होते कारण ते भारतातील राष्ट्रीय काँग्रेसचं वर्चस्व ही इतर देशात भिन्न का, तर लोकतंत्र वातावरणात ते प्राप्त झालं होतं. म्हणजे काय
की संसदीय काय म्हणतात, ही जी आहे ही लोकशाहीचं वातावरण निर्माण केलं. आणि त्याचबरोबर वर्णभेदाच्या अस्तानंतर दक्षिण आफ्रिकेत नॅशनल काँग्रेसचा जे वर्चस्व प्राप्त झाले त्याच्याशी याची साम्यता आहे. म्हणजे भारत आणि साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये साम्य आहे. म्हणून हे जे आहे हे लोकशाहीच्या वातावरणात या राजकीय वर्चस्व निर्माण झालं असं त्याचं म्हणणं आहे. हे बरोबर आहे. म्हणून वरील सर्व हे दोन्ही हे तीनही बरोबर आहेत. आता पुढे बघा, क्वेश्चन नंबर 19. डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि श्याम प्रसाद मुखर्जी हे कोणत्या विरोधी पक्षाचे नेते होते? आता हे जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर वरती आपण पॅसेज मध्ये जर गेलो ना तर शेवटी या दोघांची नावं येतात, डॉक्टर आंबेडकर आणि श्याम प्रसाद मुखर्जी. या दोघांचं कुठंही पक्ष दिलेला नाही, कुठंही. काय त्याच्यामुळे याच्यावरती आपण भाष्य करू शकत नाही. पक्षाचा उल्लेख नाही, कुठेच पक्षाचा उल्लेख नाही. त्याच्यामुळे काय आहे, वरील पैकी एकही नाही. आता पुढे बघा, वरील उतार्यानुसार क्वेश्चन नंबर 20. वरील उतार्यानुसार एक पक्षीय वर्चस्वाची कारणे. हे कारण आपल्याला दिसलं, हे पण कारण दिसलं. साम्यवादाची राजवट म्हणजेच काय, लोकतंत्रात्मक. लोकशाहीचं अपयश कुठं आपल्याला दिसलं नाही. म्हणजे ड गेला, इथं ड आहे, हा गेला, इथं ड आहे, हा गेला, हा गेला. म्हणजे इलिमिनेशन मेथडने हे गेलं आणि हेही गेलं. राहिलं काय, हे राहिलं. इथं पण तुम्हाला इलिमिनेशन मेथड वापरावी लागेल. इथं पण इलिमिनेशन मेथड तुम्हाला वापरावी लागेल. हे कायम एक लक्षात ठेवायचं की आपलं ब्रेन अशा पद्धतीनं चालू ठेवायचं की जेणेकरून जो पार्ट नाही तो 3 पर्यायामध्ये दिसतो का आपल्याला हे एकदा बघा. आणि जर दिसत असेल ना तर तो मार्क करून तो कॅन्सल करून टाकायचं. राहिलेलं शिल्लक जो राहिलेला आहे ते बरोबर उत्तर असतं. येतंय लक्षात? याचे डिस्क्रिप्शन हे खाली दिलेलं आहे, ते एकदा वाचून घ्या तुम्ही. आता क्वेश्चन नंबर 21 ते 25 बघा. हा पॅसेज वाचा, तुमच्या बुक मध्ये वाचा किंवा इथं वाचा. आता याच्यामध्ये पहा, क्वेश्चन दिला त्यांनी. श्री नवरे यांनी आपण सागराकडून पर्वताकडे जात असल्याचे जाहीर केले. कुठून? सागराकडून पर्वताकडे. या वाक्याचा अर्थ काय आहे? या वाक्याचा अर्थ काय होतो? ते तीर्थयात्रेला जाणार होते, ते किनारपट्टीपासून डोंगराळ प्रदेशाकडे पदयात्रा करणार होते. सत्याग्रहाचे केंद्र आता समुद्राकडून डोंगराळ भागातील जंगलाकडे जाणार होते. आणि वरील पैकी एकही नाही. पर्याय काय काय आहेत? इथं बघा, इथं हा पाठ बघा. सागराकडून आता पर्वताकडे आपण जात असल्याचे नवरे यांनी पत्रक काढून जाहीर केलं. म्हणजे ही डायरेक्ट मेथडनं तुम्हाला सापडतं उत्तर. याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज मध्येच उत्तर दिलेलं आहे. काय आहे ते विचार करायचीही गरज नाही, डायरेक्ट उत्तर सापडतंय, डायरेक्ट मेथड. आता जोड्या जुळवा. हे जे शहरं दिलेले आहेत ना, हे शहरांचं काय काय आहे? म्हणजे जंगल सत्याग्रह समिती, महंत सीताराम शास्त्री, कोळी व ठाकर आणि हजारो शेतकऱ्यांचा, हे काय आहे? यांचा संदर्भ काय संदर्भात आलाय हे आपल्याला बघायचं. आता बघा, भिलवड. भिलवड या ठिकाणी. भिलवड काय म्हणतो? जंगल सत्याग्रह, जंगल सत्याग्रह समिती. बरोबर. जंगल सत्याग्रह करण्यात आला तेव्हा त्यात हजारो शेतकरी सहभागी झाले. हे पुढचं वाचा, कारण लगेच तुम्ही जंगल सत्याग्रह म्हणून जंगल सत्याग्रहाला जाऊ नका. इथं समिती म्हणतंय.
ही समितीचा रेफरन्स वेगळाच आहे. त्याच्यामुळं शेतकरी भिलवडला काय आहे तर हजारो शेतकऱ्यांचा सहभाग आहे. बरोबर, म्हणून हा पार्ट आला 4 नंबरचा. आता डांगचा संबंध कुठं येतो पहा, हे पहा इथं आला डांगचा एकदम वरती. हा जंगलाचा प्रदेश आहे. येथील कोळी व ठाकर हे आदिवासी जंगल सत्याग्रहात ओढले गेले. म्हणजे डांगचा जो संदर्भ आला तो कशा संदर्भात आला, कोळी आणि ठाकर, म्हणजे हे 3. संगमनेर, आता संगमनेरचा संबंध कशाशी आहे पहा, हे पहा इथं संगमनेर आहे. संगमनेर इथं काय आहे, या संगमनेरला जोडून अकोले हे तालुके चळवळ करण्यास अनुकूल क्षेत्र ठरतील असे जंगल सत्याग्रह समितीला वाटले. इथं मात्र जंगल सत्याग्रह समिती आली. म्हणजे संगमनेरला काय आहे, जंगल सत्याग्रह समिती. आणि बागलांचा जो पार्ट होता, हे बागलान, इथं काय सीताराम शास्त्री व तर्क लक्ष्मण शास्त्री जोशी हे बागलांमधील सत्याग्रहाचे प्रमुख नेते होते. म्हणजे बागलान कशाशी संदर्भित आहे तर महंत सीताराम शास्त्रींशी. हे आलं 2. म्हणजे काय 4 3 1 2 4 3 1 2 असणारा काय आहे, ऑप्शन नंबर 2 आहे. 4 3 2 1. आता पुढे पहा, पुढील घटनांचा कालानुक्रम उतार्यातील माहितीनुसार मांडा. आता याच्यामध्ये एक आहे भिलवड सत्याग्रह. तुम्ही याच्यात जर बघितलं, हा 5 ऑगस्ट आहे. मे 1930 आहे. हे आहे जुलै 1930 नंतर आलं. आणि हा जो पार्ट आहे, जंगल कायदे सर्वप्रथम अंमलात आले सन 1866 मध्ये. तुम्ही जर पॅसेज मध्ये गेले तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यातले सण मिळतील, सण सणावळे. बरोबर, हे पहा 1866 जंगलाबाबत अनेक निर्बंध घालणे, म्हणजे पहिला कायदा इथं केला गेला. बरोबर. तर या पद्धतीनं जर तुम्ही प्रोसीड झाले किंवा थोडंसं बघितलं तर तुम्हाला सगळे हे सापडतील, तारखा सापडतील त्यांच्या. आणि ज्यावेळेस तारखा सापडतात त्यावेळेस आपल्याला क्रोनॉलॉजी लावायची त्याची. आता याच्यामध्ये काय म्हणताय, कलानुक्रम लावा. म्हणजे जो पहिला झाला सन 1866 हा पहिला येईल, ड पहिला येईल. बरोबर. त्याच्यानंतर मेचा येईल. बरोबर, ब आला. याच्यानंतर जुलैचा आला, क आला. आणि शेवटी भिलवड सत्याग्रह 5 ऑगस्ट आहे तो आला. म्हणजे उत्तर काय असेल, ड ब क अ अशा पद्धतीमध्ये असेल. येते लक्षात. पुढे पहा, पुढील पैकी कोणते विधान योग्य ठरेल. योग्य आणि अयोग्य असं आलं की याला मार्क करून ठेवायचा. कोणतं विधान योग्य ठरेल. काय म्हणतंय, जंगल सत्याग्रहापेक्षा, हे पेक्षा एक कायम लक्षात ठेवा, पेक्षा मिठाच्या सत्याग्रहात शेतकऱ्यांचा सहभाग अधिक होता. आता याच्यामध्ये 4-1 बघा, 4-1 इथं खाली. शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सत्याग्रहात आंदोलनात तसा भाग घेतला. बरोबर. कोणी, मिठाचा कायदा आणि जंगलाबाबतचा कायदा मोडण्याच्या कार्यक्रमामध्ये आधी जागतिक महामंदीच्या लाटेमुळे गांजलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सत्याग्रह आंदोलनात जसा भाग घेतला तसा आधीच्या चळवळीत कधीही घेतला नव्हता. म्हणजे यावेळेस भाग घेतला. बरोबर. जंगल सत्याग्रहापेक्षा मिठाच्या सत्याग्रहात जास्त भाग घेतलाय का तर नाही. कशात, जंगलामध्ये जास्त भाग घेतला असं ते म्हणतंय. मिठाच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सत्याग्रहात भाग जसा घेतला तसा आधीच्या चळवळीत कधीही घेतला नव्हता. म्हणजे जंगल याच्यामध्ये जास्त भाग घेतला. तर इथं काय म्हणते, जंगल सत्याग्रहापेक्षा
म्हणजे इथं उलट स्टेटमेंट दिलंय, हे कमी आणि हे जास्त असं त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यामुळं हे चुकलेलं आहे. नंतर पहा नाशिक आणि अहमदनगर, ऑप्शन नंबर 2, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मिठाच्या आणि जंगल सत्याग्रहात भाग घेतला. मिठाचा याच्यामध्ये कुठंही उल्लेख नाही, जंगल सत्याग्रहाचा उल्लेख आहे पण मिठाचा उल्लेख नाही. तुम्ही जर वरती गेले याच्यामध्ये जो पार्ट इथं दिसून येतो तुम्हाला सगळा, याच्यामध्ये मिठाच्या सत्याग्रहाचा कुठंच उल्लेख दाखवलेला नाही. इथंच फक्त मिठाच्या सत्याग्रहाचा उल्लेख आहे. का तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे. हा, जंगलाच्या याच्यामध्ये उल्लेख आहे पण मिठाच्या सत्याग्रहामध्ये उल्लेख नाही, त्याच्यामुळं तोही कॅन्सल झाला. त्याच्यानंतर पहा, जागतिक महामंदीनंतर शेतकऱ्यांनी अभूतपूर्व पद्धतीने सत्याग्रह चळवळीत सहभाग घेतला. मगाशीच वाचलं आपण, हे बरोबर आहे. त्यामुळे वरीलपैकी एक हे नाही, उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3 येतंय लक्षात. इथं पेक्षा याच्यामुळे हे थोडा प्रॉब्लेम येतो. इथं मिठाच्या आणि जंगलच्या सत्याग्रहात आहे मात्र मिठाच्या नाही. येतंय लक्षात. बघा, अशा पद्धतीने थोडं काहीतरी एखादा शब्द त्याच्यामध्ये टाकतात आणि पूर्ण ते स्टेटमेंटचं मिनिंग चेंज करून टाकतात. याच्यावरून आपल्याला शोधायचं की अचूक पर्याय कुठला आहे आणि कशा पद्धतीने आहे. शेवटचा आहे पहा, उत्तरामध्ये दिलेल्या माहितीवरून पुढीलपैकी कोणते विधान करता येणार नाही? नंबर 1, जंगल सत्याग्रह समितीचे मुख्य कार्यालय अहमदनगर जिल्ह्यात होते. आता इथं आपल्याला दिलेलं आहे, कुठं आहे हो? कुठं आहे ते? हे पहा, जंगल सत्याग्रह समिती याचं संगमनेरला आहे. बरोबर आहे, इथं संगमनेरला आहे. त्याच्यामुळे संगमनेर कुठं आहे? तर नगर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून त्याचं म्हणणं हे बरोबर आहे. अहमदनगर जिल्ह्यात होतं संगमनेर, हे उत्तर बरोबर आहे. लक्ष्मण शास्त्री जोशींनी जंगल सत्याग्रहात भाग घेतला व कारावास भोगला. हे कुठं सापडतं आपल्याला? तर हे इथं सापडतं. इथं पहा, इथं लक्ष्मण शास्त्री जोशी, श्रीनिवास सरदेसाई, भाई सट्टा यांनीही भाग घेतला आणि कारावास भोगला. म्हणजे त्यांनी कारावास भोगलेला आहे, ते विधान ही बरोबर आहे. त्यांचं हेही विधान बरोबर आहे. आता राहिलं काय? आषाढी एकादशीच्या दिवशी कोळी व ठाकर जमातीच्या लोकांनी सत्याग्रहात भाग घेतला. आता इथं पहा, इथं काय म्हणतंय? अकोले, संगमनेर आणि अकोले हा इथला पाठ. संगमनेर आणि अकोले तालुक्यात आषाढी एकादशीच्या दिवशी एकाच वेळी 20-20 ठिकाणी सत्याग्रह करण्यात आला. म्हणजे आषाढी एकादशीचा जो संदर्भ आहे तो कशाशी आहे? हा सत्याग्रह जो जंगलाबाबतचा केला त्याच्या बाबतचा आहे. त्याच्यात कोळीचा याचा संबंध येतो का? नाही. त्यामुळे ठाकर आणि कोळी यांचा संबंध फक्त, हे बघा, ठाकर आणि कोळी यांचा संबंध फक्त डांग येथील याच्याशी होतोय. त्यांचा आषाढी एकादशीशी काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे ते जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट मात्र हे चुकीचं आहे. आणि चंदनपुरी, सावरगाव आणि भिलवड या ठिकाणी सत्याग्रहांना हजारो लोकांनी पाठिंबा दिला, हे पण बरोबर आहे. याच्यामध्ये काय आहे? हा जो प्रकार आहे की याच्यामध्ये तुम्हाला आषाढी एकादशी सांगितलंय. आषाढी एकादशीच्या जो दिवशी आहे हे संदर्भ आषाढी एकादशीचा
याचा संदर्भ कोणाशी आहे तर संगमनेर अकोले या ठिकाणी जे 20-20 सत्याग्रह झाले त्याच्याशी आषाढी एकादशीचा संदर्भ आहे, त्याच्यामुळं हे विधान करता येणार नाही, म्हणून हे चूक असेल, अयोग्य असेल. मग आपल्याला तेच विचारले की कोणते विधान करता येणार नाही, काय येईल उत्तर ऑप्शन नंबर 3. अशा पद्धतीमध्ये हे या पॅसेजवरचे 5 प्रश्न होते. याचं डिस्क्रिप्शन खाली दिलेलं आहे, ते एकदा वाचून घ्या तुम्ही पुस्तकामधून प्रत्येक ठिकाणी. अशा पद्धतीनं हे 1 ते 25 क्वेश्चन 2019 CSAT 2019च्या पेपर मधले आहेत. पुढचा जो पार्ट आहे तो मात्र पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. याच्यानंतरचे जे क्वेश्चन नंबर 26 ते 50 हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत.